यू कॅन हील युअर लाईफ. तुमचे जगणे तुमच्या हाती. प्रकरण 9. दैनंदिन काम. माझ्या नव्या मानसिक कौशल्याचा सराव करताना मला आनंद मिळतो. लहान मुलांना पडल्यावर लागलं म्हणून चालायचं सोडलं तर त्याला कधीच चालता येणार नाही. कोणत्याही नवीन गोष्टीसारखं हेही तुम्ही शिकतच आहात. ते तुमच्या आयुष्याचा भाग होण्यासाठी त्याचा खूप सराव करायला हवा. पहिलं म्हणजे त्यावरच लक्ष केंद्रित करायला हवं. काही जण अतिशय मेहनत करतात, पण मला मेहनत हा शब्द आवडत नाही. तुम्ही काहीतरी नवीन शिकत आहात. शिकत असला तरी शिकण्याची पद्धत सारखीच असते. कार चालवणे, टायपिंग शिकणे, टेनिस खेळणे किंवा सकारात्मक विचार करायला शिकणे. यांपैकी काहीही शिकताना आपण चुकत माकत धडपडत का होईना सराव करत राहतो आणि हळूहळू सुधारणा होत जाते. पहिल्याच दिवशी तुम्ही त्यात तज्ज्ञ होत नाही, पण सुरुवात म्हणून ते चांगलंच असतं. म्हणून प्रत्येक वेळेस म्हणा, मी जे करतोय ते चांगलंच आहे. प्रत्येक वेळेस स्वतःला आधार द्या. माझं पहिलं भाषण मला नेहमी आठवतं. स्टेजवरून खाली उतरल्यावर मी स्वतःलाच म्हणाले, तुझं भाषण फार चांगलं झालं. पहिलंच असलं तरी फारच छान झालं. काही तासानंतर मी म्हणाले, आपण इथे जरा बदल करायला हवा, थोडी सुधारणा करायला हवी. पण स्वतःवर टीका केली नाही. स्टेजवरून खाली उतरल्यावर लगेच मी म्हणायला सुरुवात केली असती की काय वाईट भाषण झालं तुझं, किती चुका केल्यास तू. तर दुसऱ्या वेळेस मी भाषणाला उभीच राहू शकले नसते. पण टीका केली नाही म्हणून माझं दुसरं भाषण आणखीन चांगलं झालं. मग 6वं त्यापेक्षा चांगलं आणि आता तर माझा तो व्यवसायच आहे. आपल्या भोवती सगळीकडे नियम असतात. हे पुस्तक DTP करण्यासाठी मी एक कम्प्युटर आणला. त्याला तर मी जादूगरच समजते. मी ते नवीनच शिकत होते. कम्प्युटर शिकणं म्हणजे अध्यात्मक शिकण्यासारखंच आहे. सगळे नियम जर नीट पाळले तर तो जादूसारखा काम करतो. एखादी चूक झाली की तो अडून बसतो, पुढे सरकतच नाही. मी इकडे चाचपडत असते आणि तो शांतपणे माझी चूक सुधारण्याची वाट पाहत असतो. चूक समजली की तो पुन्हा जादूसारखं काम करायला लागतो. तुम्ही आता जे शिकत आहात तेही असंच आहे. तुम्हाला नवीन नियम पाळावेच लागतात. तुमच्या मर्जीप्रमाणे किंवा तुमच्या जुन्या विचारानुसार ते मोडता येत नाहीत. पण ते जर पाळले तर मात्र तुमचं आयुष्य जादूसारखं बदलून जातं. शिकणं अधिक बळकट करा. ते बळकट करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. उदाहरणार्थ, कृतज्ञता व्यक्त करणे, सकारात्मक लिखाण करणे, ध्यान धारणा करणे, व्यायामाचा आनंद घेणे, पोषक आहार घेणे, सकारात्मक वाक्य मोठ्याने म्हणणे, सकारात्मक गाणी म्हणणे, विश्रांती घेणे, मन चक्षुने चित्र उभे करणे, वाचणे, अभ्यास करणे. माझा रोजचा कार्यक्रम साधारण असा असतो. सकाळी जाग आल्यावर डोळे उघडण्या अगोदर मला जेवढ्या गोष्टी आठवतील त्याबद्दल आभार मानते. अंघोळ केल्यानंतर मी साधारण अर्धा तास ध्यान धारणा करते. नंतर अर्धा तास व्यायाम करते. 1 दिवसाआड एरोबिक करते. मग नाश्ता करते. फळे किंवा फळांचा रस घेते आणि वनौषधीचा काढा घेते. ही वनौषधी मला दिल्याबद्दल पृथ्वी मातेचे आभार मानते. माझे पोषण केल्याबद्दल तिचे आभार मानते. जेवणापूर्वी मी आरशासमोर उभे राहून काही सकारात्मक वाक्य म्हणते. कधी कधी ते गाण्यात म्हणते. उदाहरणार्थ, लुईस, तू किती छान आहेस, आवडतेस तू मला, हा दिवस आयुष्यातला सर्वात आहे चांगला, तुझ्या चांगल्यासाठीच होतंय सगळं, जे हवं ते मिळणार आहे तुला सगळं, पाहिजे तेव्हा मिळणार आहे सगळं, चांगलं आणि चांगलंच आहे सगळं. जेवणात मी जास्त प्रमाणात सॅलड घेते आणि पुन्हा धरती मातेचे आभार मानते. दुपारी मी भरपूर विश्रांती घेते.
अशा वेळेस मी टेप ऐकते. रात्रीच्या जेवणात उकडलेल्या भाज्या असतात. कधी कधी मी मासे किंवा चिकन खाते. साधे अन्न खाल्ल्यानेच मी चांगलं काम करू शकते. घरातील इतर माणसाबरोबर जेवण करताना मला जास्त आनंद होतो. गप्पा मारत, हसत खेळत आम्ही जेवण करतो. संध्याकाळी कधी कधी मी वाचन करते किंवा अभ्यास करते. काही ना काहीतरी शिकण्यासारखं असतंच. याच वेळेस मी माझी रोजची सकारात्मक वाक्ये 10-20 वेळा म्हणते. रात्री झोपताना दिवसभरातल्या सगळ्या घटना आठवते आणि प्रत्येक कृतीचे आभार मानते. मला शांत आणि गाढ झोप लागेल आणि सकाळी उठल्यावर प्रसन्न मनाने नव्या दिवसाचे स्वागत करेन अशी खात्री बाळगत झोपते. चांगलं वाटतं ना चांगलं ना वाचताना. सुरुवातीला हे सगळं करताना गडबड होते, पण नंतर रोज दात घासण्यासारखं होतं किंवा आंघोळ केल्यासारखं ते अंगवळणी पडतं. रोज पहाटे घरातील सर्वांनी मिळून ध्यानधारणा केली किंवा जेवणापूर्वी प्रार्थना केली तर घरात शांती व समाधान नांदते. वेळ मिळत नसेल तर अर्धा तास आधी उठा. त्याचा फायदा तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुमची दिवसाची सुरुवात कशी होते? सकाळी उठल्याबरोबर तुम्ही सर्वात आधी काय म्हणता? काही ना काही तरी म्हणत असालच. ते सकारात्मक की नकारात्मक? मला आठवतंय, मी सकाळी उठल्यावर उगवला आणखी एक दिवस असं म्हणण्याची आणि खरंच तसे दिवस होते ते. काहीच चांगलं घडत नव्हतं. पण आता जाग आल्यावर डोळे बंद असतानाच शांत झोप लागली म्हणून पलंगाचे आभार मानते. संपूर्ण रात्र आपण पलंगासोबत घालवलेली असते. मग डोळे बंद असतानाच माझ्या आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी घडल्या त्याबद्दल आभार मानते. मग दिवसाच्या कामाची आखणी करते. सकाळी काम पूर्ण होणारच असा सकारात्मक विचार करते आणि नंतर मी डोळे उघडून ध्यानधारणा आणि प्रार्थना करते. ध्यानधारणेसाठी रोज थोडासा तरी वेळ द्या. तुम्ही जर नव्याने सुरुवात करत असाल तर रोज 5 मिनिटापासून सुरुवात करा. शांत बसा आणि श्वासावर लक्ष द्या. मनात विचार आले तरी त्यांना फारसे महत्त्व देऊ नका. विचार करण्याची मनाची सवयच असते. त्यांना विरोध करायचा किंवा ते काढून टाकण्याचा प्रयत्न करू नका. ध्यानधारणेवर अनेक पुस्तके आहेत. कुठूनही कुणापासूनही सुरुवात करा. जे कराल ते तुमच्यासाठी चांगलेच असेल. मी तर नुसती शांत बसते आणि स्वतःला विचारते, मला काय जाणून घ्यायची गरज आहे? मग मी उत्तराची वाट पाहते. आज नाही मिळालं तर उद्या मिळेल. ध्यानधारणेमध्ये ही पद्धत चुकीचा की बरोबर असे काही नसते. ध्यानधारणेची एक साधी पद्धत आहे. ती म्हणजे शांत बसा आणि त्रयस्थपणे श्वासाकडे सोडताना बघा. श्वास घेताना 1 अंक मोजा, सोडताना 2 अंक मोजा. 10 पर्यंत मोजा आणि पुन्हा 1 पासून सुरुवात करा. 25 पर्यंत मोजाल तरी पुन्हा 1 पासून सुरुवात करा. माझी एक पेशंट खूप हुशार होती. काहीही सांगितलं की पटकन शिकायची. शिवाय तिला चांगली विनोदबुद्धी होती. तरी पण तिला हे जमायचं नाही. ती लट्ट होती. करिअरमध्ये अपयशी ठरलेली होती. तिला कोणी प्रियकरही नव्हता. अध्यात्माला तिला समजत होतं, कळत होतं, पण ओळख नव्हतं. पण ती खरोखरच हुशार होती. रोज रोज सराव करून तिला ध्यानधारणा जमायला लागली. सुरुवातीला ती 5 मिनिटे करायची. हळूहळू तिनं 20 मिनिटापर्यंत प्रगती केली. प्रयोग: सकारात्मक वाक्य लिहिणे. 1 किंवा 2 सकारात्मक वाक्ये निवडा आणि दिवसातून 10 ते 20 वेळा लिहून काढा. मोठ्याने आणि उत्साहाने वाचा. शक्य असेल तर त्याची कविता करून चाल लावून आनंदाने गायलात तर आणखीन चांगले. दिवसभर हीच वाक्य मनात घोळवत राहा. असे सतत घोळवल्याने त्यावर विश्वास बसतो आणि त्याचा कल्पनेपेक्षाही चांगला परिणाम होतो. माझे घर मालकाशी
चांगले संबंध असावे असे मला वाटायचे. तो न्यूयॉर्कला राहायचा आणि फारच विचित्र स्वभावाचा होता. सर्वच भाडेकरूंना त्याने त्रास दिला होता. 5 वर्षे मी तिथे राहिले. त्या काळात माझी त्याच्याशी फक्त 3 वेळा भेट झाली. मला घर सोडायचं होतं. तेव्हा मला तिथलं सामान विकायचं होतं. म्हणून मग मी सकारात्मक वाक्याचा प्रयोग केला. उदाहरणार्थ, माझं सगळं सामान लवकर आणि तोही कोणताही अडथळा न येता विकले गेले. घर सोडतानाही काही त्रास झाला नाही. परमेश्वराच्या कृपेने सगळं चांगलंच होतं. सगळं सुरळीत आहे. माझं सामान विकायला किती अडचणी येतील, घर सोडल्यानंतर तात्पुरते कुठे राहायचे, असे नकारात्मक विचार मी केलेच नाही. सकारात्मक विचार करत राहिले. माझ्या मैत्रिणींनी आणि माझ्या पेशांनी माझे सामान व पुस्तके विकत घेतली. घर मालकाला मी सोडून जाणार आहे असे पत्र आधीच पाठवले होते. आश्चर्य म्हणजे त्याचा लगेच फोन आला आणि मी सोडून जात असल्याबद्दल खेद व्यक्त केला. नवीन घरमालकाला तुम्ही किती चांगले आहात याबद्दल सांगण्याची पण त्याची तयारी होती. माझ्या सकारात्मक वाक्यांचा किती चांगला परिणाम झाला बघा. मला दुसरं घर मिळेपर्यंत तिथेच राहण्याची त्याने परवानगी दिली आणि माझ्या उरलेल्या थोड्याशा सामानासकट मी नव्या घरात विनासायास जाऊ शकले. अडचणींना महत्त्व देऊ नका. कॅलिफोर्नियाला राहायला आल्यावर मला कार घेणं आवश्यक वाटलं. यापूर्वी मी कधी कार घेतली नव्हती की कर्जही घेतलं नव्हतं. बँकेने मला कर्ज द्यायचं नाकारलं आणि मी साचवलेल्या पैशातून मला कार घ्यायची नव्हती. मला या परिस्थितीबद्दल किंवा बँकबद्दल नकारात्मक विचार करायचा नव्हता. म्हणून मी एक कार भाड्याने घेतली. कर्जाचं काही जमत नव्हतं. तेवढंच माझी एका उद्योजकाशी ओळख झाली. माझी समस्या मी तिला सहज सांगितली. तेव्हा ती म्हणाली, ते मी बघते काय करायचं ते. तिने एका ओळखीच्या बँक अधिकाऱ्याला सांगितलं की ही माझी जुनी मैत्रीण असून तिला कर्ज द्या. अवघ्या 3च दिवसात मला कर्ज मिळाले आणि मी कार विकत घेतली. या घटनेवरून रुळून जाण्याचे काही कारण नाही. खरं म्हणजे 3 महिन्यापासून मी प्रयत्न करत होते आणि काम होत नव्हते. कारण माझ्यातली लहान मुलगी दर महिन्याला कर्जाचा हप्ता कसा फेडायचा या विचाराने घाबरलेली होती. तिचे मनोधैर्य उंचावण्यासाठी 3 महिने लागले. प्रयोग. स्वतःवर प्रेम करणे. मी स्वतःला मान्य करतो हे वाक्य आता तुम्ही बऱ्याच वेळा म्हणत असाल याची मला खात्री आहे. हा फार मजबूत पाया आहे. असेच आणखीन 1 महिनाभर म्हणत राहा. जपच करा. आता एक कागद घ्या आणि त्यावर लिहा, मी माझ्यावर प्रेम करतो म्हणून. हे वाक्य जेवढ्या प्रकाराने पूर्ण करता येईल त्या पद्धतीने लिहा. नवीन काही सुचले तर ते पण लिहित जा. एखादा सहकारी असेल तर आणखीन चांगले. अर्ध वाक्य तुम्ही म्हणा, अर्ध सहकार्याला म्हणू द्या. आलटून पालटून म्हणा. मी माझ्यावर प्रेम करते म्हणून डॅश डॅश. याचा सर्वात मोठा फायदा असा की तुम्ही तुमच्यावर प्रेम करायला लागलात की स्वतःला नाव ठेवूच शकत नाही. प्रयोग. स्वतःला नवीन रूपात बघा. तुम्ही स्वतः वेगळ्या रूपात आहात किंवा नेहमीपेक्षा वेगळंच काम करत आहात अशी कल्पना करा. यामध्ये सर्व बारीक सारीक तपशील भरा. प्रत्यक्ष अनुभव घ्या. बघा, चव घ्या, ऐका. इतरांच्या प्रतिक्रियांची सुद्धा नोंद घ्या. कुणी नावे ठेवली तर मनावर घेऊ नका. स्वतःच्या मनासारखीच करा. प्रयोग. तुमचं ज्ञान वाढवा. मनासंबंधी जेवढी काही माहिती मिळेल ती वाचून काढा. वाचण्यासाठी, माहिती करून घेण्यासाठी कितीतरी उपलब्ध आहे. हे पुस्तक म्हणजे या मार्गावरचे एक पाऊल आहे. इतरांचाही दृष्टिकोन जाणून घ्या. वेगवेगळे विचार ऐका. एखादा गट करून अभ्यास करा आणि सगळ्यांच्या पुढे जा. हे आयुष्यभरात
काम आहे. जेवढं ज्ञान मिळवलं, शिकाल, प्रत्यक्ष अंमलात आणाल, तेवढंच तुमचं आयुष्य समृद्ध होईल. जेवढे काम कराल तेवढं अधिक समाधान तुम्हाला लाभेल. कामाचे फळ. यापैकी जेवढे प्रयोग तुम्ही कराल, त्याचा सराव कराल, काही दिवसांनी त्याचे फळ मिळायला सुरुवात होईल. तुमच्या आयुष्यात छोटे छोटे चमत्कार घडायला लागतील. ज्या वाईट सवयी तुम्हाला सोडून द्याव्याशा वाटत होत्या, त्या आपोआप सुटतील. ज्या घटना घडाव्यात असे वाटत असेल, त्या अनपेक्षितपणे घडू लागतील. माझ्या बाबतीत तर काही महिने सराव केल्यानंतर लगेचच मी पहिल्यापेक्षा तरुण दिसू लागले. हे बघून मला खूप आश्चर्य वाटलं आणि आनंदही वाटला. आज मी पहिल्यापेक्षा 10 वर्षांनी तरुण झाले आहे. तुम्ही जसे आहात आणि जे कराल त्यावर प्रेम करा. तुमचं कोणीही काहीही वाकडं करू शकणार नाही. या जन्मात तुम्ही जसे आहात त्यापेक्षा पुढच्या जन्मात वेगळं काहीतरी करा. मग तेच तुम्ही या जन्मातच का नाही करून दाखवत? तुम्ही नॉर्मन कोजीचं पुस्तक वाचा. त्याला एक असाध्य रोग झाला होता. तो त्याने केवळ हसण्याने बरा केला. दुर्दैवाने ज्या विचारांच्या पूर्वग्रहामुळे रोग झाला होता, तो ते बदलू शकला नाही. त्यामुळे दुसरा एक रोग निर्माण झाला, पण ते सुद्धा त्याने हसत हसत सहन केले. तुमचे रोग बरे करण्याचे अनेक मार्ग आहेत. जे तुम्हाला सर्वात योग्य वाटेल ते अंमलात आणा. रात्री झोपताना पुन्हा एकदा आयुष्यातल्या चांगल्या गोष्टीबद्दल परमेश्वराचे आभार माना. त्यामुळे आणखीन चांगल्या घटना तुमच्या आयुष्यात घडतील. रात्री झोपताना रेडिओच्या बातम्या ऐकू नका किंवा टीव्ही बघू नका. बातम्या नेहमी अस्वस्थ करतात. झोपेत त्याचीच स्वप्न पडायला नको. स्वप्नामध्ये साफसफाई चांगल्या प्रकारे करता येते, म्हणून तशी तुम्ही प्रार्थना करा. सकाळी उठल्यावर तुम्हाला त्याचे उत्तर निश्चित मिळेल. शांतपणे झोपा. जीवनाचा तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि जे काही होईल ते चांगलेच होईल आणि तुमचं आयुष्य आनंदानं भारून टाकेल याबद्दल खात्री बाळगा. त्यासाठी फार कष्ट घ्यायची गरज नाही. जे कराल आनंदाने करा. खेळ समजून करा. ते तुमच्यावर आहे. अगदी क्षमा करणे आणि याचा सराव करतानाही आनंदाने करा. आधी सांगितल्याप्रमाणे त्याचे गाणे करून गा. हसत गा. हसण्याने सगळं सोपं होऊन जातं. प्रकरण 9 दैनंदिन काम इथे संपलेलं आहे. धन्यवाद.